ऊस उत्पादक आता 4-5च राज्य राहिली आहे. हा. एक महाराष्ट्र आहे, उत्तर प्रदेश आहे, कर्नाटक आहे, गुजरात आहे. 1200 कोटी लिटर जे इथेनॉल आपण बनवतो त्यातलं 750 कोटी लिटर एवढं इथेनॉल आता मक्यापासून आणि ब्रोकन राईस पासून म्हणजे तांदळापासून बनत आहे. ऊसाचं पीक जोपर्यंत आहे, मक्याचं पीक जोपर्यंत आहे, जोपर्यंत भाताचं उत्पादन भारतात होत आहे तोपर्यंत इथेनॉल निर्मिती होत राहील. शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये ह्याचा किती परिणाम आहे म्हणलं, 1.5% रिकव्हरी ऊसाची ही इथेनॉलमध्ये जाते. तर म्हणजे आतापर्यंत गेल्या 4-5 वर्षामध्ये इथेनॉलचे जनरेटर्स, इथेनॉलचे स्टोव्ह, या सगळ्या वस्तू जर आल्या असत्या एकमेकाला पूरक आहे, ते तंत्रज्ञान आणायची गरज आहे. ब्राझीलच्या त्या प्रतिनिधीने मला विचारलं होतं की तुमची स्टोरेज कॅपॅसिटी किती, याच्यावर मी तुम्हाला सांगतो तुम्हाला ब्लेंडिंगला किती वर्ष लागतं. तर एक हा दुहेरी प्रयोग आहे की साखर कमी करायची आणि भारताला गरजेपुरती तयार होईल असं बघायचं, पण राहिलेल्या साखरेऐवजी आणि ती साखर पडून राहण्याऐवजी तिचा उपयोग आपण इकडे इथेनॉल निर्मितीला करायचा. आणि आज आपण फक्त 20% वगैरे म्हणतो, ब्राझील 27% ब्लेंडिंग करतो आणि तिकडे काही प्रॉब्लेम नाही. हाय हॅलो नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहत आहात द ऑडिवन. मंडळी, गेले काही महिने आणि दिवस एकच शब्द लोकांच्या तोंडी आहे आणि तो म्हणजे इथेनॉल किंवा E20 पेट्रोल. E20 म्हणजे काय, तर 80% पेट्रोल आणि 20% इथेनॉल. आता हळूहळू पेट्रोलमधलं हेच इथेनॉलचं प्रमाण वाढवत नेण्याकडे सरकारचा कल असणारे असं चित्र आपल्याला आत्ता तरी दिसतंय. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर इथेनॉल भारतासाठी का महत्वाचं आहे, म्हणजे इथेनॉलमुळे नक्की कोणाला फायदा होतोय, साखर कारखानदारांना, शेतकऱ्यांना, भारताला, म्हणजे आपण इंधनासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये परदेशी देशांवरती अवलंबून असतो, कारण दुर्दैवाने भारतामध्ये तेलाचे साठे नाही सापडत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या बाजूला आपल्याला असेही दावे प्रतिदावे होताना दिसतात की 1 लिटर इथेनॉल बनवण्यासाठी 10,000 लिटर पाणी जवळपास वापरलं जातं. या सगळ्या गोंधळाच्या वातावरणामध्ये आज आपण इथेनॉल बद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज माझ्या बरोबर आपल्याला जोडले गेलेले आहेत माजी सनदी अधिकारी आणि साखर आयुक्त श्री शेखर गायकवाड सर. सर, खूप मनापासून स्वागत आहे. अरे वा, नमस्कार सर. सगळ्यात पहिल्यांदा मला सुरुवातच बेसिक प्रश्नापासून करायला आवडेल की भारतामध्ये इथेनॉल निर्मिती ही साधारण कशी होते, काय चित्र असतं आपलं? भारतामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये इथेनॉल निर्मितीला जी सुरुवात झाली ती पहिल्यांदा साखरेच्या क्षेत्रात झाली, म्हणजे ऊसाच्या पासून झाली. आता भारताचं चित्र असं आहे की साधारण 1200 कोटी लिटर जे इथेनॉल आपण बनवतो त्यातलं 750 कोटी लिटर एवढं इथेनॉल आता मक्यापासून आणि ब्रोकन राईस पासून म्हणजे तांदळापासून बनत आहे आणि 500 ते 550 कोटी लिटर एवढं ऊसाच्या मोलॅसिस पासून बनत आहे. हा एक मोठा बदल याच्यासाठी आहे की जमिनी खालून जे खनिज आपण काढतो त्याच्यातून एक काळं ऑइल बाहेर येतं. त्याचा दर्जा व्हेनेझुएलात वेगळा आहे आणि इराणमध्ये वेगळा आहे, हे आता आपल्याला सगळ्यांना ऐकून माहिती आहे. आणि मग त्याच्यावर प्रोसेसिंग करून मग वेगवेगळ्या त्याच्यातूनच पेट्रोल, डिझेल, बेन्झेन, हेक्टेन आणि वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स आपण बनवतो. आपण डांबर म्हणतो, ते डांबर सुद्धा त्याचाच एक भाग आहे. आणि म्हणून क्रूड ऑइल पासून प्रोसेसिंग करून हे आपण खनिज संपत्तीतून बनवत होतो. पण नैसर्गिकरित्या हे पण आपल्याला शास्त्रज्ञ गेले 50 वर्ष सांगतायत की येत्या 25-30 वर्षामध्ये भूगर्भातला हा साठा संपुष्टात येईल. आता याची पूर्वतयारी माणसाने सगळ्या देशात सुरू केली. मग बायोडिझेलची पहिल्यांदा चर्चा आली. मग एरंडीच्या तेलापासून आहे की नाही बायोडिझेल बनवायचं. त्याला फारसं यश मिळालं नाही, कारण डिझेलमध्ये मिक्सिंगला थोडी अडचण होती. पण इथेनॉल मात्र याचं पारदर्शक आहे, पाण्यासारखं आहे. डोळ्याने दिसताना तुम्हाला हे कुठल्या मोलॅसिस बनवून बनवलेलं आहे, हे मक्याचं आहे की तांदळाचं इथेनॉल आहे की बगॅज पासून बनवलंय ऊसाच्या, असं तुम्हाला ओळखू येत नाही. ते अक्षरशः पाण्यासारखं पारदर्शक दिसतं. आता ह्याचा मुख्य उद्देश हा आहे की खनिज संपत्तीतून क्रूड ऑइल काढायचं आणि याच्या रिफायनरी करणाऱ्या कारखान्यांना त्याचे प्रोसेसिंगचे 20-25 रुपये द्यायचे आणि त्यानंतर त्यांनी पेट्रोल डिझेल आपल्याला विकायचं आणि ते नंतर आपण ग्राहकांना विकायचं. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये शेतकरी कुठे नाही. मग शेतकऱ्याच्याच वस्तूतनं पुन्हा पुन्हा, कारण
आपण शेतकरी आणि ह्या व्यवस्थेमध्ये काय मूलभूत फरक आहे तर खनिज संपत्तीमध्ये भूगर्भामध्ये 2 खडकांच्या मध्ये सापडलेलं क्रूड ऑइल एका पातळीतून आपण काढतो. बरोबर. ते आपण चित्र पण सगळ्यांनी बघितलंय की जमिनीच्या खाली 1 किलोमीटर 2 किलोमीटर बॉम्बे हायमध्ये आपण खालून हजारो वर्षापूर्वी ऑर्गॅनिक कार्बन त्याच्यात साठल्यामुळे आणि तो कुजल्यामुळे त्यानंतर जे ऑइल तयार झालंय ते म्हणजे हे क्रूड ऑइल आहे. मग त्याच्याऐवजी जमीन तिथेच राहून सुद्धा फक्त पिकांच्या मधून जर इथेनॉल बनवता आलं आणि त्याच्यापासून इंधन बनवता आलं तर त्याचे एवढं सस्टेनेबल शाश्वत असं काहीच नाही. आणि ह्या विचारातून ही व्यवस्था आली की प्लांट बेस्ड इथेनॉल असलं पाहिजे. आणि ह्याच्यातून ही संकल्पना आली. खरं तर राम नाईक पेट्रोलियम मंत्री असताना फार लवकर याची सुरुवात केली होती. परंतु मी एका आंतरराष्ट्रीय शुगर कॉन्फरन्सला पण लंडनमध्ये हजर होतो. ब्राझीलचे सगळे लोक त्याच्यामध्ये हजर होते. त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही आत्ताशी धोरण आखताय पण तुम्हाला हे पूर्ण पेट्रोल डिझेल एवढ्या प्रमाणात हे तयार करायला प्रचंड वेळ लागेल. नुसतं वेळच लागणार नाही तर प्रचंड इन्व्हेस्टमेंट लागते. एकट्या महाराष्ट्रात आता साधारण 25,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट झाली आहे. मग कारखान्यांनी डिस्टिलरी टाकली आहे. कुठल्याही कारखान्याची डिस्टिलरी जर बघितली आपण 100 ते 125 कोटी रुपयाची आहे. म्हणजे तेवढं कर्ज त्यांनी काढलं आहे. आणि त्याच्यातून होणाऱ्या इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना समजा 1 टन ऊसापासून 120 किलो साखर ते 130 किलो साखर कोल्हापूरमध्ये मिळत होती आपल्याला. आपण असाही विचार केला की भारताने अधिकृत धोरण म्हणून हे स्वीकारलं की साखरेचे एवढे साठे पडून होण्यापेक्षा आणि जगाची डायबेटिक कॅपिटल भारत होण्यापेक्षा आहे की नाही. आणि मग म्हणजे गोड लोक खात आहेत आणि तो त्यांचं काही हे होत नाही, कंट्रोल होत नाही आहे. तर साखरेचं उत्पादन गरजेपेक्षा जास्त करण्यात काय म्हणजे उपयोग आहे. त्यापेक्षा साखर टप्प्याटप्प्याने कमी करावी आणि त्यातनं थोडी साखर ऊसाची त्या मोलॅसेसमध्ये गेली तर उच्च दर्जाचं इथेनॉल तयार होतं. त्याला आपण बी हेवी मोलॅसेस असं नाव दिलं आहे. म्हणजे त्याच्यात 1 ते 1.5% साखर जास्त जाते. आणि त्याच्यातनं अजून जास्त इथेनॉल तयार होतं. तर एक हा दुहेरी प्रयोग आहे की साखर कमी करायची आणि भारताला गरजेपुरती तयार होईल असं बघायचं. पण राहिलेल्या साखरेऐवजी आणि ती साखर पडून राहण्याऐवजी तिचा उपयोग आपण इकडे इथेनॉल निर्मितीला करायचा. याच्यातून हे इथेनॉल ब्लेंडिंग धोरण आलं. सुरुवातीला आपण 12% केलं. मग आता 15% आधी केलं. आता नंतर 2025 पूर्वी 20% इथेनॉल ब्लेंडिंग आपण करायला लागलो. आणि हे फार सहजतेने भारताने गेल्या 8 वर्षामध्ये अचीव केलं आहे. म्हणजे एक चांगलं पाऊल आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये ह्याचा किती परिणाम आहे म्हटलं तर साधारण शास्त्रीय प्रयोगामध्ये जे दिसलेलं आहे त्याच्यामध्ये 1.5% रिकव्हरी ऊसाची ही इथेनॉलमध्ये जाते. म्हणजे आपण हे सर्टिफाय करून देतो की कारखान्याची रिकव्हरी 11% आणि इथेनॉल त्यांनी निर्माण केल्यामुळे अधिक 1.5% पर्यंत त्याचे काय हिशोबाप्रमाणे किती इथेनॉल केलं ते बघून तो 1.5% पर्यंत हे तुम्ही जसं काही रिकव्हरीच वाढवली आहे असं समजलं जातं आणि ते सर्टिफाय करून देतात संस्था. आणि त्यानंतर शेतकऱ्याला त्याप्रमाणे दर मिळतो. म्हणजे इथेनॉल निर्मिती केल्यामुळे ॲडिशनल दर काही नाही. त्याची साखर झाली तर शेतकऱ्याला मिळतच होती. पण साखर कमी केली आणि इथेनॉल केलं तर शेतकऱ्याचं नुकसान होत नाही. हा झाला शेतकऱ्याचा फायदा. दुसरा मोठा फायदा असा आहे की जो पाण्याचा गैरवापर म्हणतात तेवढं काही पाणी त्याला लागत नाही. कारण कारखान्याची 90% प्रोसेस तिथपर्यंत बगॅज पासून वीज निर्मिती करणे, बॉयलर चालवणे, बगॅज जाळणे, त्यातनं ऊसाचा रस बॉईल करणे, त्याच्यापासून साखर निर्मितीला लागणारी सगळी एनर्जी आणि पाणी हे सगळं त्या कारखान्यामध्ये लागतच आहे. त्याच्या अगदी पुढच्या टप्प्यामध्ये आपण त्यातलीच एनर्जी आणि वेपर हे वापरून आपण डिस्टिलेशनला वापरतोय आणि तोच कॉन्सन्ट्रेटेड रस त्याचा वापर करून आपण हे म्हणून त्यांनी ऊसापासून पण इथेनॉल निर्मितीला मान्यता दिली 3 वर्षापूर्वी. म्हणजे आता मोलॅसेस पासून बनवत आहे
बगॅजमध्ये राहिलेल्यातनं मिळत आहे हा. आणि ऊसाच्या रसापासून पण थेट इथेनॉल निर्मिती आता शक्य आहे. बर. तर ह्या तीनही पर्यायांना सुरुवात झाली आहे. हम्म. पण मॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट याच्यात भारताने केली आहे आता. हम्म. अर्थात याचा अर्थ असा नाही की जे आता जी चर्चा चालू आहे तो एक वेगळा भाग आहे की तो ऑटोमोबाईल इंडस्ट्रीशी संबंधित हो. आहे आणि त्याच्यातला मी तज्ज्ञ नाही, पण मी हम्म. एक सांगू शकतो की जर जमिनी खालचे हायड्रोकार्बन संपणार हम्म. असतील तर सातत्याने पिढ्यानपिढ्या आणि ह्याला 25 वर्षाची मर्यादा नाही. हा. ऊसाचं पीक जोपर्यंत हो. आहे, मक्याचं पीक जोपर्यंत आहे, बरोबर. जोपर्यंत भाताचं उत्पादन भारतात होत आहे तोपर्यंत इथेनॉल निर्मिती होत राहील. आणि थोडक्यात शेतकऱ्याच्या जगण्याबद्दल एक सकारात्मकता आपण व्यावहारिकदृष्ट्या आणू शकू हा. असं एक चित्र ह्या इथेनॉलमुळे निर्माण झालं आहे. हम्म. कारण शेतकरी जमीन आहे तशीच ठेवतोय. बरोबर. तो भात घेतच होता, त्या भातातले फक्त तुकडे पडलेला राईस, हा. खराब झालेला राईस हा. हा वापरून आपण इथेनॉल निर्मिती करत आहोत. तर ते मला असं वाटतं एक शेतीसाठी आणि शेती औद्योगिकरणाच्या दृष्टीने फार महत्वाचं पाऊल आहे. पण ह्याच्यामुळे पिकांच्या पॅटर्न मध्ये काही फरक होत नाही, काही फरक पडत नाही. किंबहुना राष्ट्रीय पातळीवर त्याने असा विचार केलाय की ऊस उत्पादक आता 4-5च राज्य राहिली आहे. एक महाराष्ट्र आहे, उत्तर प्रदेश आहे, कर्नाटक आहे, गुजरात आहे. बाकीच्या सर्व ठिकाणचा ऊस जवळजवळ संपुष्टात आला आहे. म्हणजे उलट आहे आता की 4च राज्य सगळ्या भारताला साखर पुरवून निर्यात करू शकतात, अशी परिस्थिती आहे. म्हणून भारत सरकारने जाणीवपूर्वक एक गोष्ट केली की जिथे भाताची राज्य भरपूर आहे आणि गव्हाची पण राज्य फार आहे आणि पंजाब हरियाणा सह तांदूळ पण तिकडे निर्माण होतो भरपूर. सो त्या राज्यांमध्ये ग्रेन बेस्ड मोलॅसेस आणि शुगरच्या राज्यांमध्ये शुगर बेस्ड मोलॅसेस अशी ही रचना आहे. आणि ती मला असं वाटतं पहिल्यांदा एक काहीतरी फार विचारपूर्वक केलेली गोष्ट आहे असं मला वाटतं. म्हणजे प्रत्येक धान्यापासून किंवा ऊसापासून तयार होणारे इथेनॉल हे एकमेकांपासून वेगळं आहे, म्हणजे ह्याचं काही स्टँडर्डायझेशन नाही. त्याचं म्हणजे ते प्युरिटी तर मोजताच येते लॅबमध्ये, पण ते दोन्ही मिक्स केलं तर काही कळत नाही की हे धान्यातनं मिक्स झालेलं इथेनॉल आणि ऊसापासून झालेलं इथेनॉल हे दोन्ही पाण्यासारखं पारदर्शकच दिसतं. ते मिक्स केलं तरी सेमच दिसतं. म्हणजे आता इथेनॉलचे खरं तर आपल्याला फक्त एकच उपयोग माहितीये की जो पेट्रोलमध्ये प्रामुख्याने मिक्स केलं जाते. पण इथेनॉल पासून प्रचंड साधारण जे डॉक्युमेंटेड आहे 162 प्रकारचे केमिकल्स. आपण तापाची गोळी सगळ्यात जास्त कोरोनामध्ये वापरली, ते आहे पॅरासिटामॉल. पॅरासिटामॉलचं रॉ मटेरियल बनतं चीनमध्ये आणि ते सगळे देश आयात करतात आणि त्याच्यापासून आपण गोळ्या बनवतो. आता हे संजीवनी कारखान्यामध्ये महाराष्ट्रातल्या पॅरासिटामॉल बनवण्याचं प्रयत्न ते करतायत गेले 3 वर्ष. त्याची लॅब पण त्यांनी, फूडची लॅब त्यांनी, टेस्टिंगची आणि ड्रगची पण त्यांनी निर्माण केली आहे. तर साखर कारखाना हे फार्मा प्रॉडक्ट बनवू शकतो का? तर बनवू शकतो. तर हेक्झेन, ऑक्टेन, ॲसिटिक ॲसिड, अल्डाइड्स अशा प्रकारचे 162 पेक्षा जास्त पदार्थ की ज्याचा बेस आहे ना तो ॲसिटिक ॲसिड आणि इथेनॉल असाच आहे. ते इथेनॉल हे नुसतं एक प्युअर फॉर्म मध्ये जसं जाऊ तसं हे वेगवेगळे पदार्थ तयार होत जाणार. पण एक प्रकारची स्वयंपूर्णता शेतीच्या माध्यमातून येत आहे ह्या निमित्ताने सांगायला पाहिजे. म्हणजे इथेनॉलकडे आपण दीर्घकालीन सोल्युशन म्हणून बघायला पाहिजे. आणि आज आपण फक्त 20% वगैरे म्हणतो, ब्राझील 27% ब्लेंडिंग करतो आणि तिकडे काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण साधी गोष्ट केली नाही ती म्हणजे आपण आतापर्यंत केरोसिनचे स्टोव्ह वापरत होतो आणि अनेक ठिकाणी प्रॉब्लेम होत होते. इथेनॉल हे ग्रीन फ्युएल आहे यासाठी म्हणतात कारण ते अन्नपदार्थापासून आणि प्लांट पासून बनते. त्यासाठी कोणाला मारावं लागत नाही, बरोबर आहे ना. कोणाला खनिज म्हणजे नैसर्गिक साधन सामग्रीला हात नाही लावावं लागत आहे, डोंगर पोखरावे लागत नाही आहेत. त्या दृष्टीने हे ग्रीन फ्युएल आहे. परंतु हे करत असताना लॉंग टर्म जर बघितली शाश्वतता तर अजून 500 वर्षानंतर सुद्धा हे चालू शकेल. पण त्याची आपण फक्त ब्लेंडिंगची सुरुवात केली. खरं म्हणजे आतापर्यंत गेल्या 4-5 वर्षामध्ये इथेनॉलचे जनरेटर्स, इथेनॉलचे स्टोव्ह ह्या सगळ्या वस्तू जर आल्या असत्या तर मला तर स्वतःला वाटतंय आता 1-2 महाराष्ट्रातल्या कारखाने केलाय, नॅचरल शुगरनी केलाय, त्यांचाच
गॅसचा पंप जो आहे हा तो तिकडनंच CBC वर चालतो. हो इथेनॉल हे हा तिकडेच CBC ट्रॅक्टरमध्ये भरतात. बर म्हणजे ऊस आणणारा जो ट्रॅक्टर आहे त्याच्यातच कॉम्प्रेस बायोगॅस पण 40% वापरला बर. जातो. मग असं हे जे एकमेकाला पूरक आहे हम्म, ते तंत्रज्ञान आणायची गरज आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला 4 पैसे जास्त मिळाले हा तर मला वाटत नाही काही कोणाला प्रॉब्लेम होईल. आज काय तुम्हाला आव्हानं वाटतात आपल्या समोर इथेनॉलच्या दृष्टीने? आपल्यासमोर रिसर्चचे मोठं आव्हान आहे की आपण बर. एक तर आपण तिकडचं तंत्रज्ञान जसंच्या तसं आणायला पाहिजे हम्म. होतं. ते अजून आणलं नाही पण ते बर. आणायला पाहिजे फास्ट. ओके आणि गरिबांनी लाकडं जाळू नये एकीकडे म्हणणार आपण, फॉरेस्टमध्ये गेलं तर त्याला अटक होणार. हो हे सगळं करत असताना आपण पर्याय काही देत नाही. हा तिला जर त्याला एक सोपं इंधन देऊ शकलो आपण आणि ते तिथंच उपलब्ध झालं तर सगळ्यात चांगलं होईल असं मला वाटतं. बर. महाराष्ट्रात साधारण किती ऊस आता आपण इथेनॉलसाठी वापरतोय? आपण साधारण 1,000 लाख टन एवढं ऊसाचं गाळप करतो. बर. आणि त्याच्यातला साधारण 150 ते 200 लाख टन हा आपण इथेनॉलसाठी वापरतो. बाकीची सगळ्याची साखर तयार होते. बर. हळूहळू आपल्याला E20 वरनं जर का पुढे सरकायचं असेल, अजून इथेनॉलचं प्रमाण वाढवायचं असेल, तर आपल्याला काय ऍक्शन प्लॅन आपला असला पाहिजे? आपल्याला 2-3 वेगवेगळे सेक्टर एकमेकाशी स्पर्धा करत आहेत. बर. त्याच्यामध्ये आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर अशी एक चर्चा आहे की इथे लोकांना खायला नाही आणि त्याचं तुम्ही इथेनॉल काय बनवता. हे एक आंतरराष्ट्रीय डिबेट आहे. बरोबर. पण काही देशांनी त्यांचं राष्ट्रीय धोरण याला सुसंगत केलं आहे. ओके. मी बऱ्याच वेळा असं सांगतो उदाहरण म्हणून की उदाहरणार्थ इस्रायल या देशामध्ये पाणी नाही. मग त्यांनी काय धोरण ठरवलं की पाटाने पाणी द्यायचं नाही. आणि पाटाने पाणी दिलं की त्याला अटक पण होते ताबडतोब. पण ते काय करतायत ते म्हणतात तुम्ही ड्रिप इरिगेशनवर ॲव्होकॅडो सारखं प्लांट करा आणि एक विमान भरून ॲव्होकॅडोचं नेलं इस्रायलमधून की तिकडनं 5 विमानं भरून गहू युक्रेनमधून आणता येतो. मग हे धोरण काय आहे? हे धोरण हे आहे की माझ्या लोकांना खायला गहू लागणार. ते काय ॲव्होकॅडो तर खाऊन जगू शकत नाही. मग मला जास्त किंमत देणारी वस्तू काय आहे? एक गुलाबाने भरलेलं विमान गेलं की 7-8 विमानं भरून तांदूळ येतो. तर हे त्या देशांनी स्वतःचं एक राष्ट्रीय धोरण ठरवलं आहे. तर माझ्या देशाला जर आम्ही जर किमान असं म्हणतात की 16,000 लाख कोटी रुपये आम्ही जर पेट्रोल डिझेलच्या आयातीपोटी घालवणार असू तर मग त्याच्याऐवजी आत्ताशी 2,000 लाख लिटर किंवा कोटी रुपयाचं आपण बोलतो आहोत. 20%चं ब्लेंडिंगचं बोलतो आहोत. बरोबर आहे ना? तेवढ्यामध्येच अशी एवढी चर्चा सुरू झाली आहे. पण त्याचं कारण असं आहे की याला रिसर्चची जोड आपण दिली पाहिजे होती आणि मल्टीफ्युएल इंजिन आणणं गेले बरेच दिवस ज्याची चर्चा आहे. असं म्हणतायत की हळूहळू आपण हे कुठल्या दिशेला जाणार. तर लोकांना असं वाटलं की माझी कार 25% पर्यंत ब्लेंडिंग सहन करू शकते. मला युरो 7चं इंजिन आहे, अमुक आहे, तमुक आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पेट्रोल पंपावर गेल्यावर मला 100 लिटर पेट्रोल पाहिजे आणि 2च लिटर इथेनॉल मला टाका. मला फार रिस्क घ्यायची नाही. माझी गाडी जुनी झाली आहे तशी पण ती ॲव्हरेज फार देत नाही आहे. बरोबर आहे. मला त्याच्याऐवजी 4 लिटर इथेनॉल टाका कारण माझे 200 रुपये वाचणार आहे. तो हा डिसिजन आहे ना तो सरकारकडनं निघून जाऊन लोकांच्या हातात यायला पाहिजे. हे अल्टिमेट आहे. पण हे त्याच्यासाठी काय आहे? त्यासाठी जो इथेनॉल साठवणाऱ्या टाक्या सर्व ऑइल डेपोमध्ये करायला सुद्धा आपल्याला अजून 10 वर्ष जातील. बरोबर आहे ना? ब्लेंडिंग करायचं म्हटलं तर आता इथे लोणी टर्मिनस आहे. इथे 100 टाक्या असतील तर त्यात इथेनॉलचे 2च टाके असतील. मग आता त्याच्या 2च्या 5 टाक्या बांधायला अजून 20 कोटी खर्च करायला पाहिजे. आणि असं इथेच नाही आहे. विजापूरला, हाजीराबादला असं 100 ठिकाणी करावं लागेल. तेव्हा स्टोरेज कॅपॅसिटी. ब्राझीलच्या त्या प्रतिनिधीने मला विचारलं होतं की
तुमची स्टोरेज कॅपॅसिटी किती, बर याच्यावर मी तुम्हाला सांगतो तुम्हाला ब्लेंडिंगला किती वर्ष लागणार. ओ सो एकदम सिम्पल टेस्ट आहे हा की तुम्हाला साखर कारखान्यावर सुद्धा हम्म, आज परिस्थिती काय आहे की इथेनॉल बनवायला लागले, हम्म, त्यांची टाकीची कॅपॅसिटी 30,000 लिटर 50,000 लिटर हम्म. एवढीच आहे. ते बनवलं की ते इथेनॉल त्यांना बंद करावं लागते. बरोबर म्हणजे इच्छा आहे त्यांची हम्म. की साखरेचे पोते पडून राहण्यापेक्षा आम्ही इथेनॉल बनवू. हम्म, याचबरोबर अजून एक मुद्दा याच्यात आहे, तो म्हणजे साखरेचा कोटा आहे. हम्म, दर महिन्याला ठराविक कोटा कारखान्याला मिळतो. हा. जेवढी सगळ्या कोट्याप्रमाणे प्रोड्यूस झालेली साखर विकता येत नाही कारखान्याला. हम्म, म्हणजे गोडाऊनमध्ये 50 लाख पोती पडली, हम्म. पण सरकार म्हणलं 9,000 टनच विकायचं, ते या महिन्यात 9,000 टन विकता येत. बरोबर इथेनॉलच्या बाबतीमध्ये हम्म. ऑइल कंपन्या टेंडर काढतायत अच्छा आणि आम्हाला इथेनॉल द्या म्हणतात या तारखेला. बर त्यामुळे काय होत आहे की हे ऑइल कंपन्यांनी 21 दिवसांनी पेमेंट करायचं पण हम्म, निश्चित केलं आहे. बरं. त्यांनी जो प्रोटोकॉल ठरवला आहे हम्म, की ट्रकमधून टँकरमधून आलं हम्म. आणि इथेनॉल सप्लाय केलं की 21 दिवसांनी पेमेंट येतं. ओके हां, हे जो कॅश फ्लो जो आहे हा या सगळ्याचा परिणाम हम्म, साखर कारखान्यांच्या बॅलन्स शीटवर होत आहे. बर आणि मी साखर आयुक्त असतानाच्या काळात मला आठवतं की जसजसं इथेनॉल प्रोडक्शन होत गेलं हम्म, तसतसं शेतकऱ्यांचं पेमेंट वेळेवर व्हायला सुरुवात झाली आहे. बर सो हा एक त्याचा डायरेक्ट बरं. परिणाम आहे. हम्म, कारण साखर विकून जर पैसे शेतकऱ्याला द्यायचे असतील हो. तर मग प्रचंड आंदोलनं होतील. हो आणि म्हणून ह्या दोन्हीचा पण मेळ साधायला पाहिजे. बर शेवटच्या टप्प्याकडे येते मी आपल्या. मला असं जाणून घ्यायचं की साखर कारखाने जेवढे आता महाराष्ट्रामध्ये आहे, महाराष्ट्रापुरतंच विचारते, यांना इथेनॉल निर्मितीसाठी वेगळी इन्व्हेस्टमेंट करणं हे झेपतं का? म्हणजे लहान कारखाने जे असतील, सहकारी असतील, मोठ्या कारखान्यांना कदाचित ही रिस्क घेणं जमू शकतं, पण लहान छोट्या कारखान्यांच्या बाबतीत काय चित्र असतं? नाही, म्हणून भारत सरकारने हम्म, 5 वर्षापूर्वी 6% इंटरेस्ट सबवेन्शनची स्कीम आणली बर की ज्याला ज्याला इथेनॉल प्लॅन टाकायचा आहे हम्म, त्याला आम्ही 6% व्याजदराने पैसे देऊ. ओके म्हणून यांनी बँकांकडे जाऊन ही हां. इन्व्हेस्टमेंट 20,000 कोटीची आली. बर आणि बँकांनी समजा 11% व्याजदर लावला हम्म, तर त्यातले 6% कोणी दिले? भारत सरकारने दिले. ओ आणि 5% पैसे फक्त कारखान्यांनी कारखान्यांनी. दिले. तर कारखान्यांची रिस्क कमी झाली. हा यामध्ये सुद्धा सहकारी साखर कारखाने मागे राहिले हम्म, कारण त्यांच्याकडे ऐपतच नव्हती. ते हम्म. सगळे आलेले पैसे वाटून टाकतायत. बरोबर त्यांच्याकडे प्रॉफिटचे पैसे काही शिल्लक राहत नाही. हम्म, म्हणून अशी परिस्थिती आहे. बर म्हणून या इथेनॉल ब्लेंडिंगमध्ये प्रायव्हेट कारखान्यांनी आघाडी घेतली. हम्म. हे खरं आहे कारण ते कॅश फ्लो प्रमाणे त्यांनी केलं आहे. बर ओके. या सगळ्या संकल्पना जे काही तुम्ही क्लिअरली आम्हाला डिकोड करून सांगितल्या आहेत त्यामुळे खूप खूप आभार. आपण इथेच थांबूया आजच्या भागामध्ये. तुम्हाला काही प्रश्न असतील इथेनॉल बद्दल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा ऑडिबल.